आज होती होळी आणि होळीला आम्ही इतके कपडे पाडले पोरांचे. कसे न काय पाडले त्याच्यासाठी ब्लॉग नक्कीच शेवटपर्यंत बघा. राधे राधे गाईज, मी अर्जुन आणि तुम बघत आहात #अर्जुन मगर ब्लॉग. सगळे पोरं मस्त बाहेर उभे आणि एक जण दरवाजा वाजायचं बोयड्यावानी. आणि ते बाहेर आलं का भैया त्याला पहिले कपडे पाडायचे त्याचे टराटर आणि मग लावायचं रंग तर नव्हताच भैया, डायरेक्ट निळच चोपडून द्यायचे. या भाईचे कपडे पाडता चैनच तोडून टाकली होती भाऊ. आता मी तुम्हाला दाखवतो कसे पोरं पळत जाते. आणि भैया मजा तर तुम्ही विचारच नका करू बर का. जर 15-20 पोरं एका जणावर जर पडत असन तर त्याचा काय हाल होईल ते तुम्हीच विचार करा. आता मी करतोय 2x आणि तुम्ही आनंद घ्या. मग काय भाऊ, सगळे भिडले होते नाचायला, लावले होते मंदिराचे डायरेक्ट साऊंड. मी पण भिडलो होतो नाचायला. आणि ते जवळ लोक नाचते तुम्ही लाईक आणि फॉलो नक्की करून घ्या बर का. आणि साऊंड आणि स्पीकर याला काय म्हणते मला काही माहित नाही भाऊ. आणि ते लावत नाही तर सगळे भिडले होते भाऊ नाचायला, नुसते नाचत होते डायरेक्ट रानटी विंटी सगळं. आम्ही येऊन जातो भैया तिथून डायरेक्ट मैदानात येऊन जातो आणि सगळे उघडे होते. तेवढ्यात लागली भाऊ संबळ आणि संबळवर पा काय नाचतो. आणि हे जर गाणं लावलं नाहीत काय फायदा. जवळपास सगळं नाचणं झालं होतं, डोकं बिकं धुवून घेतलं होतं बाई नळी खाली. तरी एवढं नाच मन काही भरलं नव्हतं भैया, तरी मी नाचतच होतो बर का. आता होळी झालेली गाईज, आता सगळे घरी निघलो, एकदा टाटा करून द्या गाईज. अरे आमचं पॅटर्नच वेगळे. घरी जाऊन भेटू गाईज, चला बाय 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 बाय. ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट मध्ये सांगा. आणि जे होळीला त्यांनी नक्की कॉमेंट करा. आणि हा ब्लॉग फक्त मजेसाठी होता.